नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. पैलवान गणा ह्या वाड्यात जेवायला आल्यापासून ही सौंदर्यवती त्याच्या प्रेमात पडली असेल. त्या पैलवान जिजाला हे आवडलं नसेल. पैलवान गणा आणि सजनी या दोघांना जिंदगीतून उठवण्याचा प्रयत्न पैलवान जिजानं कशावरनं केला नसेल. म्हणजे मला साहेबराव पाटील जरी मेले असले तरी त्यांच्या सर्व जमिनींची जंगलपट्टीची माहिती गावातल्या तलाठ्याच्या रेकॉर्डवरून घ्यायला पाहिजे. त्याच्या पूर्वीच्या गुन्ह्याची माहिती आमच्या पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरून बघावी लागेल. फौजदाराकडनं साहेबरावाच्या इस्टेटीची न गुन्ह्याची माहिती मिळवण्याची भाषाच नव्या फौजदाराकडनं ऐकली तेव्हा गोविंदराव पाटील खुश झाला. हा फौजदार आपल्याला न सजनीला नक्कीच न्याय देईल. गोविंदराव, तुम्ही जी मला माहिती दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असंच सहकार्य मिळालं तर ह्या गावातली आणि ह्या गावातल्या पंचक्रोशीतली सारी गुंडगिरी मी मोडून काढेन. तुम्हाला पाहिजे ती मी माहिती देईन बघा. तर मग तुम्ही एक काम करायचं. सांगा, पाहिजे तर हुकूम करा. माझा हुकूम पाळाल? फौजदार जयसिंग पवारनं आपला डाव खेळायला सुरुवात केली. बोला, करा हुकूम. पैलवान गणा फरारी झालाय. तो धर्म्या ठाकराच्या टोळीत सामील झाल्याची बातमी आहे. तुम्हाला ही बातमी माहिती आहे असं मी म्हणत नाही. असं म्हणणं म्हणजे तुमच्यावर तो आरोप होईल. तुमच्या सद्वर्तनावर ती चिखलफेक होते असं मला वाटलं. ते ऐकून गोविंदराव पाटील सावध झाले. गणाची माहिती फौजदार जयसिंग पवारला पाहिजे, पण ती तो वेगळ्या तऱ्हेने आपल्याकडनं काढतोय. फौजदार, तुमच्या त्या जुन्या फौजदारानं मंदा बळजोरी प्रकरणात पकडण्यासाठी पोलीस पाठवले होते. पण साहेबरावनं त्या पैलवान जिजानं आधीच संप्या रामोशाच्या टोळीला गणाला पकडण्यास सांगितलं. त्या टोळीनं गणा दंडाला काढण्या बांधून पोलीस ठाण्यावर आणला होता. जे दरोडे घालतात त्याच गुन्हेगारांनी एका निष्पाप माणसाला पकडून आणलं. जयसिंग पवारला नवल वाटलं. जुन्या फौजदारानं टोळीच्या दरोडेखोरांनाही पकडायचं, संप्या रामोशाच्या साऱ्या टोळीला पकडण्याचा प्रयत्न करायचा, तर गुन्हेगार असलेल्यांचा त्यांना मान ठेवला आणि गुन्हेगार नसलेल्यांना गुन्हेगार व्हायच्या मार्गाला लावलं. गोविंदराव, आमचा फौजदार ठार मारला गेला. साहेबराव जिवंत जाळला. या गुन्ह्यात गणानं भाग घेतला असं सरपंच सांगतात. त्यांचं काय? साफ झूट आहे ते. सजनी दारा आडून पुढं होत बोलली. ते ऐकून फौजदार चकित झाला. पैलवान गणावरचा तो आरोप ती फेटाळून लावण्यासाठी सरळ उसळते म्हणजे? पैलवान गणावर प्रेम असल्याचा हा जिवंत पुरावा. सजनी, तुला कसं माहीत की गणा हा फौजदार आणि साहेबरावांच्या हत्येत सामील नाही? फौजदाराला न साहेबरावाला दरोडेखोराच्या टोळीनं उडवलं. फौजदाराला गोळी घातली तर साहेबरावाला त्या जळत्या जीपवर टाकलं गेलं. ती दरोडेखोरांची टोळी कोणाची? त्याच्या टोळीचा म्होरक्या कोण सांगशील? पोलीस कोठडीतून मी जे पाहिलं ते सांगते. टोळी कुणाची ते मला नाही सांगता यायचं. पैलवान गणा कोणाच्या टोळीत सामील झालाय? मला त्यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे पैलवान गणा टोळीत सामील झाला नाही असं का तुला म्हणायचंय? पैलवान गणाला असल्या गुन्हेगारात सामील व्हायची मनापासून इच्छा नाही. त्याला जीवन हवं आहे, साधं सरळ. तो कशाला दरोडेखोरात सामील होईल सांगा? म्हणजे पैलवान गणा फारच आदर्श. पैलवान गणा दरोडेखोराच्या टोळीत सामील झालाय असं एक वेळ मानलं तरी तो गुन्हेगारात का गेला ह्याचा तुम्ही विचार करणार की नाही? पैलवान गणाला संप्या रामोशाच्या टोळीवाल्यांनी काढण्या घालून पोलीस ठाण्यावर गुन्हेगार म्हणून पकडून आणला. त्याला फौजदार दादा गुरुवाच्या हत्येत आणि मंदा बळजोरीत अडकवणार होते म्हणून तो बंड करून उठला. अन्यायाचे प्रतिकार करायला उठला. सजनीनं पैलवान गणाची माहिती चांगल्या तडफेनं मांडली. फौजदार जयसिंग पवारला गोविंदराव आणि सजनीकडं चांगलीच माहिती मिळाली होती. पैलवान गणा हा निर्दोष असून केवळ अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तो दरोडेखोरात मिसळला हे त्यालाही मान्य करावंच लागलं होतं. सजनी, पैलवान गणा दरोडेखोरांना मिळाला ह्यात त्यानं चूक केली नाही. त्यानं आपल्याविषयी संशय वाढवला नाही. ज्यांनी संशय पेरला किंवा निर्माण केला ते आपल्या मरणानं गेले. त्यातलं काही जिवंत आहेत, त्यातलं तुम्ही पकडणार, खरी माहिती बाहेर काढणार. माझा सवाल गणापुरता आहे. त्याला तू दरोडेखोरातून बाहेर काढणार का? सांग. तुम्हाला काय म्हणायचं आहे? पैलवान गणा मी सांगितलं म्हणून दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाला की काय? मी तसं म्हणत नाही.
पण तू ज्या आत्मविश्वासाने पैलवान गणाविषयी बोलतेस म्हणून सांगतोय. पैलवान गणाविषयी एवढा जिव्हाळा वाटण्याचं कारण? पैलवान जिजाच्या तावडीतून मला पैलवान गणानं सोडवलं. काय? फौजदार पवाराच्या हाताच्या मुठी वाळल्या. होय, नीच आहे तो. ह्या पंचक्रोशीतल्या तरुण पोरींना आणि बायकांनाच माहिती आहे तो. अब्रूपोटी कोणी बोलत नाही. अब्रू घेणाऱ्यापेक्षा अब्रू वाचविणारा पुरुष केव्हा बी मनात जिव्हाळा निर्माण करतो फौजदार साहेब. आपल्या सजनीला पैलवान जिजानं छेडण्याचा प्रयत्न केला होता हे आता गोविंदरावला कळत होतं. पोर मोठी गुणाची, ती नको ते सांगत नाही. आपलं सारं निभावून नेते ती. फौजदाराला तिनं चांगलं निरुत्तर केलंय. त्यांना बोलायलाही जागा ठेवली नाही. सजनी, एक स्पष्ट विचारू? विचारा की. तुम्ही एवढे आपुलकीने विचारता, हे विचारण्यासाठी तुम्ही मला पोलीस कोठडीत नेत नाही हे भाग्यच समजते माझं. सजनी, पोलीस कोठडीत बायकांना बंद करून त्यांच्याशी वाईट बोलणारा किंवा त्यांच्या अंगाला हात लावणारा फौजदार नाही मी. उलट स्त्रियांना पोलीस कोठडीत नेऊ नयेच ह्या विचाराचा आहे मी. आता जास्त काय सांगू? बरं झालं, निदान तुमच्या कृपेने तरी मला वाड्यात नेहमी आरामात राहता येईल. जेव्हा जेव्हा चौकशीची गरज लागेल तेव्हा मी येथे येईन. चालेल? चालेल की, सजनी काहीशा गंभीर आवाजात बोल. फौजदार जयसिंग पवार बैठकीत सजनीशी आणि गोविंदरावाशी बोलत असतानाच सरपंच तेथे टपकला. कोण? सरपंच? तुम्ही इकडे आमच्या वाड्यावर? गोविंदराव पाटील बोलला. होय, तुम्हाला भेटणं आवश्यक वाटलं. म्हणजे? तुमच्या वाड्यावर फौजदार आल्याचं कळलं आणि मी इकडे आलो. म्हटलं काही महत्त्वाचं चाललं की काय? सरपंच, तुम्हाला मी भेटण्यासाठी बोलावलं नव्हतं इकडं, आणि माझं काही काम असेल तर त्यात तुम्ही नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. फौजदारानं सरपंचाचा सरळ पान उताराच करून टाकला. सरपंचच तो, पोचलेला माणूस, राजकारणी माणूस. राजकारणाचा चिखल चिवडून चिवडून तो सरपंच झालेला. ह्या मेंबराला पळव, त्या मेंबराचे घर जाळ, त्याची बायको घर कसं सोडील, ह्या उचापती त्याच्या. गावातल्या नांदणाऱ्या घराला उडवायचं ह्याचं काम. साहेबराव जिवंत जाळल्यापासून तो काहीसा घाबरलाच होता. उद्या तीच पाळी आपल्यावर आली तर? बापरे, त्या पैलवान गणामुळे एक फौजदार ठार मारला गेला. गावचा बडा जमीनदार जाळला गेला. त्या मानानं आपण तर काहीच नाही. सरपंच, तुम्ही चावडीत चला, मी आलोच. अहो, मी तुमच्यासोबतच चलेन म्हणतो, तो चिवटपणे बोलला. जांभळीच्या रानात हा आपल्या गळ्याखाली पाहत होता. ह्यानेच पैलवान गणाची पिशवी आपल्या हातातून हिसकावून घेतली होती. पैलवान जिजा, मार्तंडा आणि बंड्या ह्यांना हा मिळालाय. आता तर साहेबराव गेल्यानं हाच गावाची सूत्र हलवायला बघेल. खरं म्हणजे सरपंच म्हणून गाव प्रमुख हाच, पण साहेबरावचं गावचा राजा, तो जमीनदार आणि जंगलपट्टीचा मालक. साहेबराव बोले गाव हाले, असंच चालायचं. पण आता त्या साहेबरावची जागा घ्यायला हा सरपंच टपलेला आहे ह्याची जाणीव सजनीला होती. आता ह्या आपल्याभोवती पाश टाकायला सुरुवात करेल. त्याला आपल्या वयाच्या चांगल्या 2 जुळ्या मुली, पण त्याला त्याची अक्कल कुठे आहे? जावा तुम्ही सरपंच, मला पोलीस संरक्षण पाहिजे. काय? पोलीस संरक्षण? का? काय झालं? पैलवान गणाची धमकीची चिठ्ठी आली या. मुर्दा पाडला जाईल, जपून राहा. कुठे आहे ती चिठ्ठी? फौजदार पवार बोलला. सरपंचानं आपल्या खादीच्या शर्टात घडी केलेली चिठ्ठी ठेवली होती, ती काढली. फौजदारानं ती चिठ्ठी आपल्या हातात घेतली. चिठ्ठी उघडून पाहिलं तर त्यात लाल अक्षरात लिहिलेलं. सरपंच, जांभळीच्या रानात तू सजनीशी गैरवर्तन केलेस ही चिठ्ठी माझ्या रक्तानं लिहिलेली आहे. सजनीशी गैरवर्तन केलेस म्हणून तुला मरणाची शिक्षा देणार आहे तुझा बाप. सरपंच, ह्या चिठ्ठीत पैलवान गणाचं नाव पण नाही. कशावरून त्याने ही चिठ्ठी लिहिली आहे सांगा? मला त्याचाच संशय येतोय. फौजदार सरपंचाकडे जळजळीत नजरेने पाहत बोला. साऱ्या पंचक्रोशीतल्या गाव प्रमुखांना, पोलीस पाटलांना, काही पोलीस अधिकाऱ्यांना, साऱ्यांना त्या पैलवान गणाचाच संशय येतोय. सर्व बाबतीत. बळजोरी कोणी केली तर पैलवान गणानं, धमकीची चिठ्ठी लिहिली कोणी तर गणानं. अरे का तुम्ही त्याच्यावर चिखलफेक करता? का त्याला गुन्हेगार बनवता? फौजदार हा गोविंदराव पाटलाच्या वाड्यात त्या सजनीला ऐकू जाईल अशा पद्धतीनं बोलतोय.
तिच्यात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. ही धूर्त सरपंचाला लगेच कल्पना आली. फौजदार येथे जुन्या फौजदार हत्या किंवा साहेबराव हत्या प्रकरणी चौकशीला आला नसून तो सजनीवर इम्प्रेशन मारण्यासाठी आलाय, असंच सरपंचाच्या मनात विचार आला. तो तरी काय करेल? सडक्या नासक्या विचाराशिवाय त्याच्या डोक्यात दुसरा कधी विचारच येत नव्हता. सरपंच, निघा तुम्ही. ही चिठ्ठी माझ्याजवळ राहू द्या. पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डला ही चिठ्ठी राहू द्या. आणखी किती लोकांना ही चिठ्ठी येते ते पाहूया. असली चिठ्ठी पैलवान जिजाला बी आली. त्याला तर ती चिठ्ठी पहिली यायला पाहिजे होती. म्हणजे त्याने पण सजनीचा विनयभंग केला होता, गैरवर्तन केलं होतं. पैलवान गणानंच तिची सुटका केली होती. सरपंचाच्या अंगाचं पाणी पाणी झालं. आपण सजनीशी गैरवर्तन केलं आहे हे गोविंदरावला समजलं. आपल्याशी तो आता कसा वागेल, फौजदार कसा वागेल, हे सारं गावात झालं तर आपली सरपंचगिरी तरी कशी राहील? सरपंच, एक काम करा. त्या जिजाला, मार्तंड्याला आणि बंड्याला पोलीस ठाण्यावर मी बोलवले म्हणून सांगा. ते तिघे वाड्याबाहेरच उभे आहेत बघा. ते ऐकून फौजदारानं सरपंचाला जरा धूर्तपणे संपूर्ण न्याहाळलं. म्हणजे हे चौघे मिळून पैलवान गणाविषयी तक्रार करायला आले. गावोगाव गेलं की हाच अनुभव. 2 गटांपैकी एका गटानं कुरघोडी करायची. त्यासाठी मग पोलीस ठाण्यावर नेहमी संबंध ठेवायचा. मागच्या फौजदाराला ह्या लोकांनीच चांगला गुंडाळला होता. सरपंच, मागच्या फौजदाराला कुणी गोळीनं उडवला? पैलवान गणानं. गणाकडं बंदूक होती? त्याला गोळी चालवता येत होती? ते मला नाही सांगता यायचं. तर मग तुमचं खोटं मत कशाला सांगता? असं पैलवान जिजा म्हणतो. तो आणखी काय म्हणतोय? फौजदार पवार हेटाळणीच्या सुरात बोलला. सरपंच गप्पच बसला. हा फौजदार आपल्या हाती येणं कठीणच. ह्याला खरेदी करायचा कसा? मागच्या फौजदाराचा बळी घेतला एका दरोडेखोराच्या टोळीनं. पण खऱ्या धर्मानं तुम्ही लोकांनीच त्याला उडवला. तुम्ही जर त्याला स्वतःच्या कळपात ओढला नसता, पैलवान गणाशी तो वाकडा वागला नसता, तर त्याची हत्या झालीच नसती. फौजदार फारच स्पष्ट बोलला. आता काय बोलायचं? बोलायला तोंड तरी काय होतं? जुना फौजदार आपल्यासोबत, साहेबरावसोबत एवढंच काय, पण पैलवान जिजासारख्या लफडेबाज पैलवानासोबत बाटल्या प्यायला, सागुती खायला, कोंबड्या चावायला हजर असायचा. त्याला फक्त पैसा पाहिजे होता. पैशासाठी तो खून केलेल्या गुन्हेगारालाही वाचवण्याचा प्रयत्न करायचा. पैलवान गणानं जर जादा पैसा दिला असता तर त्यानं पैलवान जिजा कधीच खडी फोडायला तुरुंगात पाठवला असता. पण आता काय, सारं काही विजलंच होतं. सरपंच, बाहेर थांबा. त्या त्रिकुटाला थांबायलाही सांगा. तुम्ही त्यांच्यात गेल्यावर चौकडी पुरी होईल. साहेबरावाची जागा तुम्ही चालवायची असंच काही नाही. म्हणजे आपली चांडाळ चौकडी भरती झाली ह्याची फौजदाराला कल्पना आहे, तेव्हा जपायला हवंच. सरपंचाला फारच हलक्यागत वाटलं. आपली काय ती किंमत फौजदाराला कळली ह्याची कल्पना त्याला स्वतःलाच झाली. गोविंदरावनं सरपंचाशी चुकूनही शब्दही केला नव्हता. तो गप्पच बसून होता. त्यानं त्याला साधा पाण्याचा ग्लाससुद्धा घेण्याचा आग्रह केलेला नव्हता. मग चहा किंवा दूध देण्याचा सवाल लांबच होता. सरपंच म्हणून लायकी ठेवण्याचा तो माणूसच होता. गोविंदराव, साहेबरावानंतर तुमचाच नंबर आहे. माया नंबर? कसला? जळून मारण्याचा? गोविंदराव फारच तिखट शब्दात बोलले. मी साहेबरावानंतर तुम्ही पाटील होणार असं म्हणतोय. मला वाटलं की मला पण साहेबरावाच्या मार्गानं पाठवता की काय. गोविंदराव, मी का तुमचा शत्रू आहे सांगा. मी आपलं चांगलं बोललो तर तुम्ही त्याचा गैरवर्थ काढता. जसा राजा तशी प्रजा. तुम्हीच ना आपले गावचे राजे. तुमच्याप्रमाणेच आम्ही अर्थ लावणार. गोविंदरावला आपण पाटीलकीचं गाजर दाखवून फुगवू, आपल्या बाजूनं ओढू असं त्याला वाटत होतं. पण ती गाव पोलीस पाटीलकी घेते कोण? गोविंदराव, मी सरपंच नि तुम्ही पोलीस पाटील. छान दिसेल गावाला बघा. तुमच्यासोबत मी? शक्य नाही. मी ग्रामस्थांच्या सह्यांचं निवेदन नेणार आहे प्रांत साहेबांकडे. त्यांच्याकडे मागणीच करणार. लगेच ऑर्डर द्या पोलीस पाटीलकीची गोविंदरावांना. काय गावात दुसरे गोविंदराव पाटील असतील कोणी तर शोधा. मला तरी ते शक्य नाही. त्यात प्रांत साहेबांचं ना माझं इस्टेटीच्या मुद्द्यावरनं चांगलं वाजलंय. ते मला पोलीस पाटीलकी देणार नाहीत. सरपंचाचा डाव गोविंदरावनं उडवून लावला. पोलीस पाटीलकीचा विषय निघाल्यावर गोविंदराव खुश होतील. आपल्या सुरात सूर मिळवतील असं सरपंचाला वाटलं होतं.
पण त्याला त्यातलं काहीच साधलं जाणार नव्हतं हे उघड होतं. सरपंच वाड्यातनं बाहेर पडला. चालताना त्याचे पाय पुढं पडत नव्हते. पहिल्यांदाच त्याला असा खमक्या फौजदार भेटला होता. फौजदार पवार गोविंदरावाच्या वाड्यात पहिलाच वेळी गेल्यानं तो आता आपल्या विरुद्ध वागणार. आपल्या वाड्यात पहिल्यांदा तो आला असता तर आपल्या पाहुणचारानं व पैशाच्या थैलीनं तो जिंकता आला असता. सरपंच वाड्याबाहेर पडला तेव्हा खिडकीतनं फौजदारानं पाहिलं. पैलवान जिजाबा मार्तंडानं हातावर मळून दिलेली तंबाखू आपल्या तोंडात टाकत होता. बंड्या जिजाच्या पायाची बोटं ओढून त्याच्या चरणाची सेवा करीत होता. सरपंच जवळ येताच पैलवान जिजानं हातानंच त्याला काय म्हणून खुणावलं. सरपंचानं डोक्याची टोपी हातात काढून ती आपल्या दुसऱ्या हातावर आपटलीने आपली काही डाळ शिजली नाही हे खुणेनेच सांगायला लागलं. तसा पैलवान जिजा पचदिशी थुकला. बंड्यानं मार्तंडानं तीच कृती केली. आपला पैलवान जे करील तेच करण्याची जणू त्यांनी शपथ घेतलेली दिसत होती. फौजदार, तुम्ही आमच्या वाड्यात आलात बरं वाटलं. आता माझ्या सजनीकडं वाकड्या नजरेनं पाहण्याची कुणाची ताकद नाही. पैलवान गणानं ह्या चांडाळ चौकडीला ठार मारण्याची शक्ती दाखवले ते पण त्यानं बरंच केलं. सजनीवर ह्या चांडाळ चौकड्यांचा डोळा आहे हे त्याला माहीत पडलंय. ह्याचा अर्थ हे त्यानं आपल्या डोळ्यानंच पाहिलं होतं. पाटील, एक विनंती करू? कोणती? मी धर्म्या ठाकरेच्या टोळीचा तळ कोणत्या डोंगरात आहे याचा शोध घेतो. तो शोध घेतला की मी तेथे सजनीला पाठवतो. तेथे? मी कशाला? सजनी बोल. पैलवान गणाला माणसात आणायचं. म्हणजे? पैलवान गणानं अजून तरी एकही गुन्हा केलेला दिसत नाही. तेव्हा त्याला गुन्हेगार जगातून चांगल्या जगात आणायलाच पाहिजे. म्हणजे काय? सजनीला चांगला जीवनसाथी तरी मिळेल. हे तुम्ही काय बोलताय फौजदार? पाटील, तुम्हाला सजनीच्या बोलण्यातून कळत नाही. अहो, तिच्या बोलण्यातून आपला पैलवान गणाबद्दल किती विश्वास आहे हे समजतं. गणाला मी तसा पाहिला नाही, पण नक्कीच देखणानं बलदंड असायला पाहिजे. फौजदाराच्या बोलण्यावरून गोविंदराव काय बोलणार होता? पैलवानाची ती बलदंड प्रकृती, त्याचा तो देखणा चेहरा त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला.